सगळ्यांच्या हातात समोर आधी कॉल केली हात वर होत्या ठेवा इथे खाली वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा दयाची कामना पूर्ती जय देव रत्नाखचित भरात गौरी कुमरा कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना वाटाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना जय देव भारशी सुक्षेत्र पहा मूर्ती श्री सत्यपुरी परमात्मा तू तेजवराशी कड ऐश्वर संपन्न सत्ता तुझपाशी स्वात्मसुखे निश्चय महाराज कापूरला या आणि कानीच्या पाप समोर बघा भाऊ, समोर बघा. कुंडली गोर्दे हार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. सगळे अध्यक्ष बँकेचे अध्यक्ष आहेत. ईश्वर श्री भगवान की जय. मागणी मागा पुढच्या वर्षी असाचे कार्यक्रम घेतो म्हणून चालू आहे. ईश्वर श्री भगवान की जय. काकूर आहे. अंबरीश्वर श्री भगवान ओ मागे आहे थोडं. हो, प्रत्येक वर्षीप्रमाणे याही वर्षी बार्शीमध्ये भगवंत महोत्सवाचं आयोजन मोठ्या उत्साहामध्ये केलं जात आहे. तर या भगवंत महोत्सवाच्या परंपरेबद्दल आपण काय सांगाल? निश्चितपणानं आपण जर पाहिलं जगाच्या पाठीवरती एकमेव भगवान मंदिर बार्शी तालुका या ठिकाणी आहे. कारण आपण पौराणिक जर सगळ्या गोष्टी पाहिल्या तर भगवंत हे भक्ताला भेटण्याकरता या ठिकाणी बार्शीमध्ये आलेले होते आणि मूळ दशावताराचा मूळ अवतार जो मूळ विष्णूंचा आहे तो या ठिकाणी प्रकट झालेला आहे. त्यामुळं दरवर्षी आपण या ठिकाणी हा भगवंत महोत्सव साजरा करत असताना 2026चाही भगवंत महोत्सव आपण मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा करतो. यामध्ये कार्यक्रमाची मेजवानी कशी असेल आणि उपस्थिती प्रमुख कोणाची असेल? अत्यंत मोठ्या स्वरूपाचे जे देश पातळीवर ते गाजलेले नाटक, त्याचबरोबर मोठमोठे नाट्ये, त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा, त्याचबरोबर भक्तिगीत, या सर्व विविध महिलांकरता होम मिनिस्टर अशा सर्व स्तरातील या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले आहेत. आणि खास करून भगवान प्रकट दिन हा 28 तारखेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा दिंडी महाप्रसादाचं एक 25-30 हजारच्या पुढं सर्व नागरिकांकरता भगवान भक्तांकरता आयोजन केलेलं असतं. फटाकड्याची आतिषबाजी असते, सर्व भक्तिमय वातावरण झालेलं असतं 28 तारखेला. त्या दिवशी आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सहपरिवार यावं अशी आम्ही विनंती केलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांनाही निमंत्रण दिलेलं आहे. बावनकुळे साहेब आहेत, त्यांना निमंत्रण दिलेलं आहे. त्याचबरोबर पालकमंत्री जयभाऊ गोरे, त्याचबरोबर छत्रपती घराण्यातील छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनाही त्या ठिकाणी निमंत्रण दिलं आहे. अशा सर्व त्याचबरोबर जयकुमार रावल साहेब पणन मंत्री यांनाही निमंत्रित केलेलं आहे. चंद्रकांतदादा या सर्व मंत्रिमंडळातील ज्या दिग्गज मंत्रिमंडळातील आमचे सहकारी यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेले. बरेच आमदार मंडळी, त्याचबरोबर जे काही प्रत्येक क्षेत्रामधले विधितज्ञ आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत, काही आदर्श शिक्षक आहेत किंवा या समाजामध्ये ज्यांनी योगदान दिलेलं अशा प्रत्येक व्यक्तींना या ठिकाणी आम्ही आमंत्रित केले.